नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण पुढे बघणार आहोत की मुक्ताचं वागणं हे फारच विचित्र झालेलं असतं। एकदा मुक्ता घरात कोणालाही न सांगता घरातून गायब होते। रात्रीचे 12 वाजलेले असतात। मुक्ता अजूनही घरामध्ये आलेली नसते। सई देखील खूप रडत असते आणि रडता रडता तशीच झोपी गेलेली असते। सर्वजण मुक्ताच्या काळजीमध्ये असतात। बरं, माधवी आणि पुरुषोत्तमच्या घरी सुद्धा मुक्ता नसते, त्यामुळे सर्वजण आता खूपच चिंतेत असतात। त्याच वेळी अपरात्री मुक्ता घरी येते। आता मुक्ताला तिथे बघून घरातले सर्वजण खूप चिडलेले असतात। सागर मुक्ताला बोलायला लागतो, एवढ्या रात्रीची तू गेली कुठे होतीस? परंतु मुक्ता त्याला काहीही उत्तर देत नाही। सागर तिला म्हणत असतो की स्वतःला तर तू आदर्श आई समजतेस ना, मग ती सई तुझी वाट बघता बघता तशीच झोपी गेली। तुला सईची काळजी नव्हती? इतर वेळी तर अगदी मदर इंडिया म्हणून फिरत असते, आणि मग आज काय झालं? आज तुझ्यातली आई कुठे गेली होती? सर्वजण मुक्ताला विचारत असतात की मुक्ता, अगं तू कुठे गेली होतीस? परंतु मुक्ता मात्र कोणाला काहीही उत्तर देत नाही। माधवीला सुद्धा मुक्ताचं हे वागणं खटकलेलं असतं। सागर जेव्हा मुक्ताला विचारतो की मुक्ता, मी तुला शेवटचं विचारतोय की तू गेली कुठे होतीस, मुक्ता आता सागरला मात्र त्या गोष्टीचं उलटच उत्तर देत असते। ती म्हणत असते की मी सईसाठी या घरात आली आहे ना, मग सईची आई म्हणून तेवढंच मला वागवा। उगाच मी या घरातली सून आहे किंवा मी तुमची बायको आहे म्हणून मला वागवू नका। आणि तुम्हीच मला म्हणाले होते ना की तुम्ही मला बायकोसारखे वागवणार नाही म्हणून, मग आता मला कशाला विचारताय की मी कुठे गेली होते, काय करत होते? असं बोलून आता मुक्ता घरामध्ये निघून जाते। सर्वजण मुक्ताच्या काळजीमध्ये असतात की मुक्तामध्ये हा अचानक चेंज कसा काय झाला असेल। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुक्ताने बँकेतून लोन काढलेलं असतं, आणि तेही तब्बल 15 लाखांचं। तर आता मुक्ताने 15 लाखाचं लोन काढलंय ही गोष्ट माधवीला समजलेली असते। त्यामुळे माधवी मुक्ताला विचारत असते की अगं मुक्ता, काय झालंय? तुला एवढ्या पैशांची काय गरज? आणि तुझा नवरा एवढा मोठा बिझनेसमॅन आहे, तर तुला लोन काढायची काय गरज आहे? परंतु मुक्ता तिलाही काही उत्तर देत नसते। मुक्ता म्हणत असते की मी माझ्यासाठी काढलाय, परंतु मी ते लोन का काढलंय आई, मी तुला हे नाही सांगू शकत। माधवी देखील मुक्ताच्या खूप काळजीमध्ये असते। ज्या दिवशी आदित्यचा बर्थडे असतो आणि आदित्यने सागरला बर्थडेला बोलवलेलं असतं, सोबत त्याने मुक्तालाही बोलवलेलं असतं, परंतु मुक्ता मात्र सागर सोबत आधीच्या बर्थडेला येण्यासाठी नकार देते आणि त्याला ती असं सांगते की मला मायग्रेनचा त्रास होतोय म्हणून मी येणार नाहीये। त्यामुळे सागर सईला घेऊन आदित्यच्या बर्थडेला निघून जातो। तर मुक्ता आता इथे एका व्यक्तीला भेटायला आलेली असते आणि ती त्याला सांगत असते की आय एम सॉरी की मी 15 लाख रुपये नाही जमवू शकले। मला माहिती आहे की 15 लाख रुपये आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे आणि आपल्यासाठी तेवढीच ती महत्वाची देखील आहे, परंतु तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर पैसे जमवण्याचा प्रयत्न करते। आता मुक्ता ज्या हॉटेलमध्ये त्या व्यक्तीला भेटलेली असते, नेमकी तिथून सागर, बापू आणि सई तिघही गाडीमध्ये येत असतात, कारण आधीच्या बर्थडे वरून ते येत असतात। आणि त्याच वेळी सागरला मुक्ताची गाडी हॉटेलच्या बाहेर लावलेली दिसते। त्यामुळे सागर विचार करू लागतो की मुक्ताची गाडी इथे काय करतेय, आणि मग ते बघण्यासाठी आता सागर हॉटेलमध्ये जातो। तर मुक्ता तिथे एका व्यक्तीसोबत बसलेली असते आणि बोलत असते, परंतु त्या व्यक्तीची पाठ ही सागरकडे असते, त्यामुळे सागरला काही ती व्यक्ती दिसत नाही। परंतु मुक्ता मात्र दिसलेली असते आणि सागरला आता कन्फर्म झालेलं असतं की मुक्ताचं बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे। सागर आता खूप चिडलेला असतो। सागर आता घरी येतो आणि घरच्यांना तो सगळं काही खरं खरं सांगतो, त्यामुळे घरचेही खूप काळजीत पडलेले असतात। आता मुक्ता जेव्हा घरी येते तेव्हा सागर मुक्ताला विचारतो की कुठे गेली होतीस तू एवढ्या रात्रीची? मुक्ता त्याला सांगते की ऍक्च्युली माझ्या डोक्यात खूप पेन होत होतं ना, म्हणून मी केमिस्टकडे गोळी आणण्यासाठी गेले होते। मग तिला विचारतो की आता मेडिसिन सुद्धा हॉटेलमध्ये भेटायला लागल्यात का? आणि मी तुला बघितलं की तू कोणासोबत तरी बसलेली होती, कोण होता तो मुलगा? मुक्ता त्याला म्हणत असते की तुझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी अजिबात बांधील नाहीये, आणि बायको म्हणून मी या घरात आलेली नाहीये, त्यामुळे तू मला असे प्रश्न विचारू शकत नाही। इंद्रा सुद्धा आता खूप रागवलेली असते आणि मुक्ताला ती नाही नाही ते बोलत असते आणि म्हणत असते की अगं मला तर तू खूप चांगली वाटली होती, परंतु मला नव्हतं माहिती की माझी सून पुढे जाऊन एवढे गुण उधळणार आहेत। तर माधवीला सुद्धा आता मुक्ताची लाज वाटायला लागलेली असते। माधवी सुद्धा म्हणत असते की अगं मुक्ता, काय हे? तुझ्याकडनं तर आम्ही ह्या अपेक्षा कधीच केल्या नव्हत्या। मुक्ता तरी सुद्धा काहीही कोणाला सांगत नाही। आणि मग त्याच वेळी त्या व्यक्तीची घरामध्ये एंट्री होते आणि तो व्यक्ती सांगतो की मी सांगतो तुम्हाला सगळं काय आहे ते। आता हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वातीचा नवरा असतो, आणि मुक्ता स्वातीच्या नवऱ्याला मदत करत असते आणि त्यालाच भेटायला ती बाहेर जात असते। इंद्रा त्याला विचारते की जावई बापू, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर दुबईला होते ना, आणि स्वाती कुठे? तर आता ते सांगतात की स्वाती देखील मुंबईमध्येच आहे आणि आम्ही तिघही आता मुंबईमध्येच राहतोय। हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो। मीचा नवरा सांगू लागतो की प्लीज तुम्ही मुक्ताला काही बोलू नका,
कारण मुक्ताची या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच चूक नाहीये. मुक्ता फक्त आमची मदत करतीये. आणि मग आता सिम्मीचा नवरा घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो. तो त्यांना सांगू लागतो की मी दुबईमध्ये जे काम करत होतो आणि तिथे एक सारिका नावाची मुलगी होती आणि त्या मुलीने माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय. हे ऐकून सगळेजण शॉक होतात. तर सिम्मीचा नवरा पुढे सांगू लागतो की खरं तर मला माहित नव्हतं की त्या मुलीने असं का केलं, परंतु जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिने मला सांगितलं की तू मला पैसे दे, नाहीतर मग मी तुला अजून कोर्टामध्ये खेचेल. तिने हे सगळं पैशांसाठी केलं आणि ती 15 लाख रुपये मागते आणि माझ्याकडे तर एवढी मोठी रक्कम नव्हती. खरं 15 लाख रुपये तर माझ्याकडे नव्हते, त्यामुळे मला खूप टेन्शन आले होतं आणि त्यामुळेच मुक्ता आम्हाला मदत करत होती. खरं तर स्वातीने मुक्ताला शपथ दिली होती, त्यामुळे मुक्ता तुम्हाला काही सांगू शकत नव्हती. आता हे सर्व जेव्हा समजतं तेव्हा आता सगळ्यांना मुक्ताबद्दल खूप आदर वाटू लागतो आणि आपण मुक्ताला काय काय नाही बोललो यामुळे आता सागरलाच फार वाईट वाटायला लागतं. मुक्ता खरं तर एवढ्या अपरात्री स्वातीसाठी बाहेर जात होती. त्यानंतर स्वाती सुद्धा मुक्ताला बोलू लागते की मुक्ता, मी आतापर्यंत तुला नाही नाही ते बोलले असेल, परंतु शेवटी तूच माझी मदत केलीस. इंद्रा सुद्धा मुक्ताची माफी मागते की मुक्ता, मी आतापर्यंत तुला खूप काही बोलले, परंतु तू माझ्या मुलीच्या सुखासाठी एवढं मोठं पाऊल उचललंस. सागरला सुद्धा त्याची चूक समजलेली असते. सागर देखील मुक्ताची माफी मागतो. मुक्ता सर्वांना माफ करून टाकते, परंतु यावेळी मात्र सागरच्या मनामध्ये मुक्ताने घर केलेलं असतं आणि मुक्ताबद्दलचा त्याचा आदर अजूनच वाढलेला असतो. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर असेच ट्विस्ट एपिसोड तुम्हाला बघायला आवडत असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण मालिकांमध्ये पुढे काय घडणार आहे हे आपण आधीच भाकीत करत असतो. त्यामुळे तुमचे एपिसोड तुम्हाला चुकवायचे नसतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.